आपण बनवणार आहोत पनीरची भाजी। तर त्यासाठी मी मार्केटमधून हे छोटा पनीरचा पॅक आणलेला आहे आणि कधी पण पनीर बनवण्याच्या अगोदर 10 मिनिट फ्रीजच्या बाहेर पनीर काढायचं। पनीरचे जे क्यूब्स असतात त्याला छान प्रकारे हळद, मीठ आणि थोडीशी मिरची पावडर लावून व्यवस्थित चोळून घ्यायचं आणि कडकडीत तेल तापल्यानंतर व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत क्यूब्स आणि थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचे आहेत। इकडे आपण करणार आहोत प्युरी मसाला। त्यासाठी मी भरपूर प्रमाणात कांदा हातळून घेतलेला आहे, त्यामध्ये टोमॅटोची पण प्युरी टाकलेली आहे, जिंजर गार्लिक पेस्ट, हे अद्रक लसूण पेस्ट आणि त्यामध्ये आपण तेजपत्ता, खडे मसाले पण घातलेले आहेत आणि आपल्याला विशेष म्हणजे इथं काजूची थोडी पेस्ट ॲड करायची आहे आणि त्याचबरोबर थोडं दही 2 चमचे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला यामध्ये थोडीशी क्रीम म्हणजे थोडीशी साय किंवा मलाई घालायची आहे। तर आणि पाणी ॲड करायचं आहे ज्या पद्धतीत आपल्याला भाजी बनवायची आहे त्या प्रमाणात आणि आपण तळलेले हे क्यूब्स आता टाकायचे आहेत आणि टाकल्यानंतर 10 ते 15 मिनिटांसाठी भाजी ही व्यवस्थित मंद आचेवर आपल्याला व्यवस्थित छान शिजू द्यायची आहे। बघा किती तेल उतरलेलं आहे आणि भाजीचा पण घमघमाट सुटलेला आहे। या पद्धतीने पनीरची भाजी तयार करा। कशी वाटला व्हिडिओ नक्कीच सांगा। बघा अब छान प्रकारे भाजी ही कमी मसाले वापरता ही व्यवस्थित होते आणि हॉटेलपेक्षाही छान। सेकंड भाजी, दुसरी भाजी बनवणार आहोत आपण मेथीची आईंसाठी। तर पनीर बनवलेलं आहे हे मुलांसाठी आणि सर्वांसाठी जवळपास, परंतु आईंना पनीर आवडत नाही त्यामुळं आपण मेथी बनवणार आहोत आणि मेथी तर सर्वांना माहीत आहे भाज्यात सर्वात प्रिय भाजी ही मेथीची आहे, सर्वात चविष्ट देखील आहे। थोडाफार कडसरपणा असतो मेथीमध्ये, परंतु आरोग्यास, डोळ्यास सर्वात हितकारी असते। तर मेथी ही पूर्ण मी व्यवस्थित निवडून घेतली आहे, 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून ठेवलेली आहे आणि प्रथम आपल्याला गावरानी लसण हा एकदम छोट्या स्मॉल साईजमध्ये कट करून घ्यायचा आहे आणि सुरुवातीलाच लसण फोडणीमध्ये ॲड करायचा आहे, कारण लसणाचा एक विशिष्ट खमंग वास हा भाजीला लागतो आणि भाजी ही रुचकर होते। तर सुरुवातीला लाल होईपर्यंत आपण लसण, जिरे आणि मोहरी हे एकजीव करून व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत। आपल्याला फोडणी ही चांगली बसली तरच भाजी ही व्यवस्थित होते। शक्यतो सर्वच भाज्यांचं आपल्या फोडणीमध्येच सर्व असते, कारण फोडणी व्यवस्थित बसली तर भाजी ही टेस्टेड होते आणि फोडणी जर आपण घाई केली तर भाजी व्यवस्थित होत नाही। तर कधी पण भाजी जर आपल्याला कडूपणा कमी वाटून घ्यायचा असेल भाजीचा तर डायरेक्ट भाजी करायची, व्हिटॅमिन पण कमी होत नाहीत। खूप जणांना सवय असते की मेथीची भाजी करायची असली की खूप बारीक स्मॉल पीसेसमध्ये कट करतात, परंतु त्या भाजीची टेस्ट आणि या भाजीची चव खूप फरक लागतो दोन्ही भाज्यांच्या चवीमध्ये। आणि आपण फोडणी झाल्यानंतर फक्त भाजी टाकून अगोदर हळद टाकली आहे, नंतर भाजी टाकली आहे आणि भाजी टाकल्यानंतर आपल्याला फक्त तिखट मीठ ॲड करायचं आहे आणि आवश्यकतेनुसार नंतर पाणी ॲड करायचं आहे। तर पहा आपण ही उडीद डाळवरून थोडीफार टाकणार आहोत। भाजीला दाटसरपणा येतो आणि उडीद डाळ ही आपल्या हाडांसाठी फार फार आवश्यक असते। कधी पण भाज्यांना वरून आपण उडीद डाळ वापरत जा, कारण मुगाचं तुरीचं आपण वरण खातो, उडीद डाळ शक्यतो पोटामध्ये आपल्या कमी जाते। तसं आपण इडली डोशामध्ये खातो, परंतु सर्वांनाच इडली डोसा आवडतो असं नाही, वयोवृद्ध लोकांना आवडत नाही इडली डोसा। मग अशा भाज्यांमध्ये उडदाची डाळ ॲड करायची। सुरुवातीला ही भाजी पातळ दिसते, परंतु जशी जशी ती शिजल्या जाते, शेंगदाणा कूट, उडीद डाळ, फोडणीचं साहित्य या तर मेथी ही शेंगदाणा कूट, उडीद डाळ आणि फोडणीचं साहित्य यामुळं 10 ते 15 मिनिट शिजल्यामुळं तिला दाटसरपणा आपोआप येऊन जातो। तर आपण बनवणार आहोत आता चहा। तर संध्याकाळची वेळ आहे, चहा हा कधी पण अद्रक घालूनच बनवायचा, जेणेकरून कफ आणि शरीराची प्रकृती पण ही ठणठणीत राहते। तर पहा मी चहा अगोदर हा पूर्ण व्यवस्थित उकळून घेतलेला आहे,
बऱ्याच जणांचा चहा अद्रक घातल्यानंतर नासतो, कारण ते काय करतात दुधामध्येच अद्रक किसून घालतात आणि मग चहा हा आपला नासून जातो. तर तसं कधीही करायचं नाही. चहा उकळल्यानंतर त्यामध्ये या पद्धतीने ही अद्रक ही कोवळी आहे, मी कालच मार्केटमधून आणलेली आहे. कधी पण अशी अद्रक घ्यायची नाही. मला ही मिळाली नाही, व्यवस्थित कोवळी मिळाली आणि या पद्धतीने किसून तिचा रस काढून पूर्ण चहामध्ये घालून नंतर परत 2 मिनिट चहा छान पद्धतीने उकळू द्यायचा. मग चहा एकदम एक अमृततुल्य चांगला औषधी होऊन जातो. या पद्धतीने चहा कधी पण बनवायचा आणि जर अगोदरच अद्रक घातली तर चहा हा बरोबर नासतो. तयार आहे आपला हा छान चहा. आणि ही जी आपण किसलेली अद्रक आहे तर ती कधीही फेकून नाही द्यायची. अशा पद्धतीने चहा केल्यानंतर कधीच नासत नाही. तर चला आपण नंतर बनवूयात मस्तपैकी खरडा. खरडा म्हणतात कुणी ठेचा. तर त्यासाठी मी घेतलेल्या आहेत या मिरच्या. स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत 2 ते 3 पाण्यानं, कारण मिरच्या ह्या पावसाळ्यामध्ये त्याला मातीचे कण लागलेले असतात आणि मातीमध्ये बॅक्टेरिया ते असतात, हे सर्वांनाच माहीत आहे. तर कधी पण आपण ठेचा करताना मिरच्या ह्या डार्क हिरव्या घ्यायच्या नाही, कारण खूप ज्या डार्क हिरव्या असतात त्या खूपच तिखट असतात आणि मग खरडा खायला हा जपून खावा लागतो. आणि या पद्धतीने जर या पद्धतीच्या मिरच्या असतील थोड्या पिवळसर तर शक्यतो खरडा हा सगळ्यांनाच खायला चालतो. तर लांब मिरच्या असल्यामुळं मी हे व्यवस्थित तोडून घेतलेल्या आहेत. एक मिरची 2 ते 3 जागेवर केल्यानंतर आपल्याला व्यवस्थित भाजायला सोपी पडते. आणि मिरची भाजताना तेल घालायचं नाही लगेच, कारण लगेच आपण जर तेल घातलं तर मिरचीचा नुसता धूर उठतो आणि ठसका लागतो आणि त्या ठसक्या कारणामुळं आपण मिरची घाई भाजतो आणि आतील तिखटपणा हा कमी होत नाही. तर त्यामुळं अशा दाबून व्यवस्थित मिरच्या ह्या बिना तेलाच्याच अगोदर बराच वेळ भाजायच्या आणि ज्यावेळेस त्या मिरचीवरती थोडे काळे डाग उठतील त्याच नंतर मग आपल्याला ते डाग वगैरे दिसल्यानंतरच तेल ॲड करायचं, कारण तेल टाकलं की पटकन बाहेरील मिरचीची स्किन ही करपल्या जाती. त्यामुळं आतून मिरची भाजत नाही, म्हणून आधी छान भाजून घ्यायच्या. पहा मी आता गॅस हा बंद केलेला आहे. तर आता आपल्याला हे पहा तुम्ही जवळून किती व्यवस्थित मिरच्या भाजलेल्या आहेत. या पद्धतीने मिरची भाजलेला खरडा हा खूप टेस्टेड लागतो. आणि पहा तर आता आपण हा गावरानी लसण घेतलेला आहे. गावरानी लसण हा कच्चा घालायचा नाही, कोणताही लसण हा कच्चा नाही घालायचा, कारण तर तो अर्धवट जर भाजून घेतला तर ती टेस्ट ही वेगळीच लागते ठेच्यामध्ये. तर पहा आपण थोडा वेळ भाजून घेऊयात आणि त्याचबरोबर त्यामध्ये कधी पण शेंगदाणे ॲड करायचे. शेंगदाणे ॲड केल्यावर जर एखाद वेळेस जर आपल्याकडची भाजीही संपलेली असली तरी आपण पोळी आणि ठेचा व्यवस्थित प्रकारे जेवण होतं एक चांगलं. तर पहा आपल्याला मी मिरची हे एका साईडला ढकललेली आहे. त्या साईडला काही मिरची भाजल्या जात नाही आणि अलीकडच्या साईडला आपल्याला हे अर्धवट भाजून घ्यायचं आहे. शेंगदाणे आणि लसण या पद्धतीने जर आपण ठेचा केला तर खूप छान होतो. तर कधी पण आपण वेगळ्या कढईमध्ये कशामध्ये करण्यापेक्षा आपण जर पोळ्या किंवा भाकरी केलेल्या असतील त्याच तव्यावर छान करून घ्यायचा, मिरच्या भाजून घ्यायच्या. तर मिक्सी जारमध्ये आपण हे सर्व जिन्नस काढून घेतलेले आहेत आणि ज्या प्रमाणात मिरच्या आहेत त्याच प्रमाणात मीठ घालायचं आहे. जास्त मीठ घालायचं नाही आणि फक्त 2 राऊंड घ्यायचे आहेत, म्हणजे खूप बारीक होत नाही आणि खूप मोठाही राहत नाही. पूर्ण जिन्नस बघा एकजीव झालेला आहे आणि किती छान दिसत आहे आपला खरडा. तर ताट तयार केलेला आहे मी आजींसाठी. भाकरी ठेवलेली आहे बाजरीची, खरडा ठेवलेला आहे, पोळी आणि मेथीची भाजी.